नमस्कार. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण म्हणजे दीपोत्सव म्हणजेच दिवाळीचा सण. शुक्रवारपासून सुरू होत आहे. उद्या आहे 17 ऑक्टोंबर. उद्या आहे वार शुक्रवार आणि यावर्षी दिवाळीचे 4 दिवस वेगवेगळे आलेले असून 21 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन असणार आहे आणि उद्या आहे वसुबारस. तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. इच्छापूर्ती होईल, सोन्याचे दिवस येतील आणि तुमचे सर्व कामे देखील मार्गी लागतील. तर अशी कोणती वस्तू आहे जे आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, वसुबारसच्या दिवशी कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका, कारण दिवाळी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहावे यासाठी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून माता लक्ष्मीचे नाव लिहावे. यावर्षी 20 ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे. 21 ऑक्टोंबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे. 22 ऑक्टोंबर रोजी दिवाळी पाडवा आहे आणि 23 ऑक्टोंबरला भाऊबीज असणार आहे. याप्रमाणे 4 दिवसाची दिवाळी आलेली आहे. अगदी उत्साहाने हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावस्या असल्याने या दिवशी मंगळवारीच लक्ष्मीपूजन असणार आहे. 21 ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन धर्मशास्त्रासंमत असून सूर्यास्तापूर्वी अमावस्या संपत असली तरीही मंगळवारी नेहमीप्रमाणेच सायंकाळी व प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. दिवाळीतील वसुबारस ही तिथी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी सुवासिनी एकभुक्त राहून म्हणजेच एक वेळेस जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीची सूर्यास्तानंतर पूजा करतात. आता शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गायी उपलब्ध नसतात, म्हणून अशा वेळेस काय करावे, तर अशा वेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील तुम्ही पूजा करू शकता आणि तेही शक्य नाही झाल्यास तुम्ही गायीच्या चित्राची देखील पूजा करू शकता. मात्र अशा वेळेस गायीचा गोगीरास म्हणून आपण जो नैवेद्य काढून ठेवत असतो तो तुम्ही गोशाळेत किंवा जिथं तुम्हाला गाय मिळेल तिथं तुम्ही द्यावा, तिथं नैवेद्य अर्पण करावा. शक्य असेल तर हे आवर्जून करावे. त्यासाठीच तुम्हाला गायीला एक वस्तू कोणती खाऊ घालायची आहे हे मी पुढे सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही हे काम केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. आपण प्रत्येक विशेष तिथीवर गायी संबंधित काही उपाय बघत असतो, ते अत्यंत प्रभावी ठरतात. परंतु दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी वसुबारस ज्या दिवशी असते या तिथीला गायीची आवर्जून पूजा केली जाते आणि गायीच्या या पूजनेमध्ये गायी संबंधित उपाय तुम्ही आवर्जून करावे, कारण हा एक स्पेशल दिवसच म्हणता येईल जो गायीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला गाय वासराच्या पूजेमध्ये मुहूर्त कोणता आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे, त्यानंतर उपाय सांगणार आहे. तर हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. वसुबारस 17 ऑक्टोंबर रोजी म्हणजे उद्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. प्रदोष काळ आहे 4:14 ते 7:43 असणार आहे. द्वादशी तिथी ही 17 ऑक्टोंबर रोजी 11:12 सुरू होणार असून 18 ऑक्टोंबर रोजी 12:18 समाप्त होणार आहे. या दिवशी गायीची पूजा केल्यास घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त होते, धनलाभ होतो अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच गायीची देवासमान पूजा देखील केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीची पूजा केल्यास वर्षभर धनलाभ होतो अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे अशा या विशेष तिथीवर तुम्हाला उपाय करायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. घराच्या अंगणात दिवे लावायचे आहे. तसेच रांगोळी देखील आवर्जून काढायची आहे. देवपूजा विधिवत करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गायीची पूजा करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला गरजूंना आवर्जून दान करायचे आहे. गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही या दिवशी दान केल्यास अत्यंत शुभ आणि फलदायी ठरत असते. वसुबारसेचे हे व्रत केल्यास, या दिवशी मनोभावे पूजा केल्यास तुमच्या घराला आर्थिक समृद्धी प्राप्त होते, ज्यामुळे घरातील सदस्यांना सुख समृद्धी देखील लाभते. त्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचे आहे. मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे
तो उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, कधीही करायचा आहे. तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती ही असेल तर तुम्ही त्यांची पूजा आवर्जून करावी. जर नसेल तर तुम्ही गाय वासराची मूर्ती खरेदी करून आणावी आणि त्याची पूजा करावी. कारण प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय वासरू असणे हे आवश्यक आहे. अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. त्यामुळे वास्तुदोष पूर्णतः दूर होत असतो. म्हणून तुमच्या घरामध्ये लहान का होईना एक गाय मूर्ती, गायची आणि वासराची मूर्ती ही देवघरामध्ये आवर्जून असावी. तुमच्या घराजवळ कुठेही गाय नसेल किंवा तुम्हाला मूर्ती घेणे शक्य नसेल तर तुम्ही एका कागदावर गाय वासराचे चित्र देखील काढू शकता किंवा तुम्ही बाहेरून प्रिंट मारून आणू शकता किंवा तुम्ही रांगोळी देखील काढू शकता. तर एका कागदावर तुम्ही घरी गाय वासरू काढून त्याची पूजा करणे देखील उत्तम ठरेल. तर तुम्ही अशा प्रकारे गाय वासराची पूजा वसुबारसच्या दिवशी आवर्जून करावी आणि प्रत्येकाने करावी. वसुबारस हा सण मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत करत असते. या व्रताला पुराणामध्ये नंदिनी व्रत असे देखील म्हटले जाते. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होत असते. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी देखील मान्यता आहे. वसुबारस हा शब्दातील वसु म्हणजे धन म्हणजेच द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. त्यामुळे तुम्हाला धनसंपत्ती प्राप्तीसाठी, सौभाग्यप्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी हे व्रत करून काही उपाय करणे महत्त्वाचे ठरते. वसुबारस या सणाच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ तसेच तळलेले किंवा तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही अशी देखील लोकमान्यता आहे असे सांगितले गेलेले आहे. जर तुम्ही वसुबारसच्या दिवशी ही एक वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमची सर्व अडचणीतून सुटका होईल. कितीही कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि सोन्याचे दिवस येतील. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासोबतच मुलांच्या प्रगतीसाठी देखील काम करायचे आहे. पण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत करत असतो. परंतु कितीही मेहनत करून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यासोबतच मुलं देखील तुमच्या घरात ऐकत नसतील किंवा त्यांची प्रगती थांबलेली असेल किंवा त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे उपाय तुम्हाला करणे खूप महत्त्वाचे ठरते. तर ही वस्तू कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर तुम्ही संध्याकाळी ही वस्तू खाऊ घालणे उत्तम ठरेल. पण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण शक्य असेल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी आवर्जून करावे. जर तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेलच तर दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही ज्या वेळेत हा उपाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गाय वासराला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर त्याला किंवा तुम्ही फोटो किंवा प्रिंट आणणार त्याला देखील तुम्ही हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे. ताटामध्ये तुम्हाला एक केळीचे पान घ्यायचे आहे. केळीचे पान आणणे शक्य नाही झाल्यास तुम्ही नुसते ताट देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे धने ठेवायचे आहे आणि धन्यावर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला थोडीशी बाजरी देखील घ्यायची आहे. ताटामध्ये तुम्हाला थोडीशी बाजरी, थोडेसे धने आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. त्यासोबतच एक दिवा देखील घ्यायचा आहे. हळद कुंकू अक्षता, एक दिवा प्रज्वलित करून घेणे आणि त्यासोबतच तांब्याभर पाणी सोबत घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीच्या जवळ जायचे आहे. प्रत्येक ठिकाणी गाय नसेल तर काय करायचे आहे पुढे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्यांच्या जवळपास गाय आहे त्यांनी गायीजवळ जायचे आहे. सर्वप्रथम गायीच्या पायावर पाणी टाकून घ्यायचे आहे. गायीला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला गायीला गूळ आणि धणे खाऊ घालायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बाजरी खाऊ घालायची आहे. गायीसोबत जर वासरू असेल तर वासराला देखील हळद कुंकू अक्षता लावायचे आहे. त्याच्यात देखील पायावर पाणी टाकायचे आहे व त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला त्याला देखील खाऊ घालायच्या आहेत. गाईला या वस्तू खाऊ घातल्यानंतर नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला गाईला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर शक्य असेल तर तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता किंवा तिथे उभं राहून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कॅरीबॅगमध्ये देखील तुम्ही ही माती तुमच्या घरामध्ये कुठेतरी ठेवून द्यायची आहे. कुठेही ठेवू शकता, तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते, भांडणे देखील नष्ट होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते. यामुळे सर्व दोष पूर्णतः नष्ट होतात. घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होत असते. त्या दिवशी तुम्ही गाईला प्रदक्षिणा घातल्यास तुम्हाला संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते, अशी देखील मान्यता आहे. आता तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कुठेही गाय नसेल आणि तुम्हाला कुठेही जाणे शक्य नसेल, तुम्ही शहरात राहत असताल, तर तुम्हाला घरीच तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्यासमोर हा नैवेद्य दाखवायचा आहे. तिथे पूजा करायची आहे. त्यानंतर हा नैवेद्य दाखवून तुम्हाला हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाजवळ नेऊन ठेवायचा आहे, जिथे बाकीचे पशुपक्षी हा नैवेद्य खाऊन टाकतील. तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्तीही नसेल तर तुम्ही एका पेपरवर काढू शकता, रांगोळीने काढू शकता किंवा तांदूळाने काढू शकता. व एका पेपरवर काढून तुम्ही त्याची पूजा करून नंतर हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. आणि जर या तिन्ही वस्तू गाईला तुम्हाला खाऊ घालणे शक्य नाही झाल्यास तुमच्या घरामध्ये गोडाचा नैवेद्य बनत असेल, बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते, तर हा गोडाचा नैवेद्य तुम्ही गाईला अर्पण करू शकता. तर नक्की हा उपाय करा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.